नमस्कार, मी मनीषा आणि माझ्या एका नवीन रेसिपीसोबत माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे. तर आज मी हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, मी बाजारातून या परिपक्व अशा निवडून आणलेल्या आहेत मिरच्या. काकडा मिरच्या आहेत या. तर मिरच्या स्वच्छ मोकळ्या पाण्यात आपल्याला धुवून घ्यायच्या, म्हणजे त्यावरती जर काही पेस्टिसाईड वगैरे असतील तर ते धुवून जातील आणि धूळ घाण निघून छानपैकी आपल्याला सुकू द्यायचे. हवं तर तुम्ही रात्रभर सुकवा किंवा 3-4 तास तरी फॅनखाली या छान पसरून ठेवा, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे पूर्णपणे निघून जाईल. तर पूर्णपणे कोरड्या करूनच आपल्याला मिरच्या या पद्धतीने कट करायच्या आहे. तर बघा, मी अशा तिरकस कट केलेल्या आहे. अशा कट केल्यामुळे काय होतं, जो खार आहे हा पूर्ण आतपर्यंत मुरतो किंवा तो मुरायला सोपं जातं आणि लोणचं लवकर छान मुरतं. तर एकदम मस्त लागतं हे चमचमीत असं हे लोणचं, तोंडाला चव आणणारं. तुम्ही एकदा करून बघा. फक्त मिरच्यांची निवड करताना आपल्याला पूर्ण परिपक्व मिरच्या घ्यायच्या आहेत, कोवळ्या घ्यायच्या नाही. जर कोवळ्या मिरच्या घेतल्या तर लोणचं हे जास्त दिवस टिकत नाही किंवा ते लवकर खराब होतं. जर तुम्हाला देठासोबत आवडत असेल तर तुम्ही देठासोबत पण घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने मी सर्व मिरच्या अशा कट करून घेतलेले आहेत. आता लोणच्यासाठीचा जो मसाला आहे तो काय काय घ्यायचा हे मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी बडीशोप घेतलेली आहे. तर घरातलाच हा जो पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो मी 1 चमचा सेट केलेला आहे. 2 चमचे भरून मी बडीशोप घेतलेली आहे आणि 2 चमचे भरून मी जी मोहरी असते आपली रेग्युलर ती घेतलेली आहे मसाल्याच्या डब्यातली. त्यानंतर मी 3 चमचे भरून सपाट असे मीठ घेणार आहे. तर एका चमच्यामध्ये जवळजवळ 10 ग्रॅम मीठ बसतं. असं 30 ग्रॅम मीठ आपल्याला 1 पाव मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी घ्यायचं आहे. काही मिठांना खारटपणा असतो, तर त्यानुसार तुम्ही मिठाचं थोडंसं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथं मी मेथी दाणे घेतलेले आहेत. एकदम पाव चमचा थोडेसेच घ्यायचे मेथी दाणे, जास्त घेऊ नका, नाहीतर लोणच्याला कडवट चव लागते. त्यानंतर 1च चमचा भरून आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. तर इथं आता हे सर्व साहित्य घेऊन झालेलं आहे. तर आता एक पॅन आपल्याला गरम करायचं आहे आणि त्यामध्ये बडीशोप, त्यानंतर जिरे, मोहरी हे सर्व आपल्याला छान असं हलकंसं गरम करायचं आहे. जास्त गरम करायचं नाही. मेथीदाणे पण घेतले मी गरम करायला. हलकंसं भाजायचं आहे, पॅन गरम करून घ्यायचा आणि ह्या सर्व मसाल्यांना जे मॉइश्चर आहे ते जाईपर्यंत आपल्याला हे ड्राय करायचं आहे. बाकी जास्त भाजायचं नाही खरपूस वगैरे, कारण मसाल्यांचा जो मूळ फ्लेवर आहे हा निघून जातो लोणच्यातला आणि मग लोणचं असं कडवट लागतं. त्यामुळं हलकंसंच भाजा. तर पॅन गरम झाला आहे छानपैकी. फक्त 2च मिनिट मी हे असं परतवलं आहे. पॅन खाली म्हणजे गॅस बंद केला आणि बघा, पॅन गरम आहे तोपर्यंतच थोडंसं आपल्याला हलवत राहायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला याची फाईन अशी बारीक पावडर बनवायची आहे. तर भांडं पण मिक्सरचं एकदम स्वच्छ कोरडं असावं. लोणचं करताना आपण ज्या ज्या वस्तू वापरतो ह्या पूर्णपणे कोरड्या पाहिजे. तर बघा, या पद्धतीने मी अशी याची पावडर बनवून घेतली आहे. तर मीठ पण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, मिठातलं जे मॉइश्चर आहे हे निघून जातं आणि लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते. तर मैत्रिणींनो, जे मीठ आहे हे कुठलंही लोणचं करताना नेहमी भाजूनच घ्यायचं, म्हणजे लोणच्याचं जे सेल्फ लाईफ आहे किंवा लोणचं हे जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते. तर बघा, मी मीठ पण थोडंसं हलकंसं असं भाजून घेतलेलं आहे. जास्त नाही भाजायचं, हलकंसं त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत. म्हणजे ते असं ओलसर असतं ना मीठ, जोपर्यंत असं मोकळं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. तर बघा, मीठ पण छान भाजून घेतलं. आता मोहरीची डाळ घेतलेली मी इथे 2 चमचे भरून. तर 2च चमचे घ्यायचे. जर तुम्हाला जास्त खार हवा असेल तर तुम्ही थोडी जास्त घेऊ शकता. तर मी इथे 2 चमचे भरून मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि ती पण मी हलकीशी भाजणार आहे. तर इथे मी पॅनमध्ये ती पुन्हा थोडीशी हलकीशी भाजणार आहे. जास्त लाल होऊ द्यायची नाही, नाहीतर लोणच्याचा जी चव आहे ही लोणच्याला कडवट येऊ शकते. तर आता मी इथं 1 वाटी भरून तेल घेतलेलं आहे. आपली रोजची घरातली आमटीची जी वाटी आहे ती 1 वाटी भरून तेल घेतलेलं आहे मी. तर तेल तुम्ही कुठलंही रिफाईंड ऑइल घेऊ शकता. फक्त मोहरीचं वगैरे जास्त उग्र वासाचं तेल घेऊ नका. तर मी हे सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे. तेलातून धूर निघेपर्यंत आपल्याला एकदम कडकडीत असं हे कडवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि तेल थंड होऊ द्यायचं आहे. तर 2 मी छान असे लिंब घेतले. लिंब घेताना पण छान निवडून घ्यायचे, खराब घ्यायचे नाही. तर 2 लिंबांचा रस मी इथं काढून घेतलेला आहे. तर लिंबू हे सुद्धा एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. लोणचं टिकायला पण मदत होते आणि चटकदार लिंबू मिरचीचं लोणचं छान लागतं चवीला. तर आता मी जी वाटी घेतली आहे
ती पण एकदम स्वच्छ कोरडी घेतलेली आहे. लोणचं बनवताना सर्व भांडे हे कोरडे एकदम वाळलेले घ्यायचे, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते किंवा बुरशी लागते. तर इथं आता मिरच्या मी त्यामध्ये ओतून जो दळलेला मसाला आहे तो सर्व यामध्ये ॲड केला. त्यानंतर आता मोहरी डाळ टाकून घेतली आहे. तर मोहरी डाळ, त्यानंतर हा हिंग घेतला आहे मी इथं जवळजवळ एक मोठा चमचा भरून हिंग घेतलेला आहे. तर हिंग पावडर शक्यतो जो आपल्या खडा हिंग असतो ना तो जर फोडून घेतला ना तर आणखी छान फ्लेवर लोणच्यामध्ये येतो. तर तोच मी फोडून घेतलेला आहे. आणि एक मोठा चमचा भरून मी हळद पण घेतलेली इथं. त्यानंतर हे भाजून घेतलेलं मीठ. तर पाव किलो मिरचीच्या लोणच्यासाठी मी इथे 30 ग्रॅम म्हणजे 3 चमचे सपाट भरून मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर जो लिंबाचा रस आहे हा पण आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर आणखी थोडासा रस तुम्ही ॲड करू शकता. पण मी 2च लिंबांचा रस इथं घेतलेला आहे. तर काही लिंबांमध्ये रस कमी निघतो, काही लिंबांमध्ये जास्त निघतो. तर साधारणपणे 3 चमचे मोठे भरून आपल्याला यात रस घालायचा आहे. तर आता हे छानपैकी असं मिक्स करायचं आहे. तर सर्व काही मी छानपैकी असं मिक्स केलेलं आहे. आपल्याला हे छान मिक्स करून यामध्ये जो खार आहे हा मुरू द्यायचा आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे छानपैकी असं हलवून. आणि तेल हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये ओतायचं आहे. तोपर्यंत गरम तेल हे आपल्याला बिलकुल कुठल्याच लोणच्यामध्ये गरम तेल हे ओतायचं नाही. त्यामुळं लोणचं आहे ना म्हणजे त्याची लाईफ पण कमी होते किंवा ते असं काळवंट काळपट होतं. तर बघा मी पूर्ण तेल थंड केलेलं आहे आणि त्यानंतर मी जवळजवळ 1 तास हे तेल थंड होऊ दिलं. आता पावसाळा त्यामुळं ते लवकर थंड झालं. तर पूर्ण थंडच तेल आपल्याला या लोणच्यामध्ये ओतायचं आहे. बघा माझं बोट बुडवते मी, म्हणजे मला चटका बसत नाही इतकं हे रूम टेम्परेचरला थंड झालेलं आहे. आता सर्व तेल मी यामध्ये ओतून दिलं आणि हे पुन्हा असं छानपैकी मिक्स करायचं आहे आपल्याला. तर एकदम छान मिक्स करून यामध्ये हे सर्व जे मसाले आहेत हे छानपैकी मुरू द्यायचे. आणि त्यानंतर आपण जी बरणी वापरतो ना लोणच्यासाठीची ती पण पूर्णपणे कोरडी स्वच्छ केलेली असावी. किंवा तुम्ही ती गॅसवरती अशी उलटी धरली ना तरी पण चालेल गॅसच्या फ्लेमवरती, म्हणजे ती पूर्णपणे छान निर्जंतुक होईल. तर बघा या पद्धतीने मी छान असं हे मस्त आपलं चटकदार लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं आहे ना 4-5 दिवस बनवल्यानंतर 6-7 दिवस तरी याला हात लावायचा नाही. छान असं रापू द्यायचं आणि मग खायला काढायचं. एकदम मस्त लागतं. तर कोणी कोणी यामध्ये ना लसूण पण घालतं, पण मी काही घातला नाही. पण ज्यावेळेस आपल्याला खायचं असतं ना त्यावेळेस थोडासा जर कच्चा लसूण यात ठेचून टाकला ना एकच नंबर लागतं, आणखी भारी लागतं आणि तोंडाला छान चव येते. तर मी आता हे बरणीमध्ये सर्व भरून घेणार आहे. तर लोणच्याची लाईफ वाढवायला किंवा लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकायला मी तुम्हाला आणखी एक छान टिप सांगते. लोणच्याच्या वरतून आहे ना तेल पाहिजे, म्हणजे एकसारखं ते भरायचं, त्यात हवा राहता कामा नये. ज्यावेळेस आपण भरतो ना असं दाबून दाबून लोणचं भरायचं बरणीमध्ये आणि तेल हे वरती आलं पाहिजे, जेणेकरून लोणचं हे पूर्णपणे बुडालं पाहिजे. म्हणजे काय होतं, बुरशी लागत नाही किंवा बाहेरच्या हवेशी ना लोणच्याचा संपर्क येत नाही किंवा तेल हे हवेला अडकाव करतं. त्यामुळं ते जास्तीत जास्त दिवस टिकतं. तर आपल्याला लगेच झाकण लावायचं नाही, कारण लोणच्यात आहे ना अजून पण मॉइश्चर असतं आणि ती पूर्णपणे निघू द्यायचं 4-5 दिवस. तर मी या पद्धतीने असे लोणचे माझं आता कैरीचं पण लोणचं बनवून झालेलं आहे. तर सर्व लोणच्यांना मी असं या पद्धतीने कपडा लावून वरतून रबर लावते किंवा बांधून ठेवते. लोणचे बनवल्यानंतर लगेच कधीच झाकण लावायचं नाही. 7-8 दिवस तरी निदान ते असं त्याचं तोंड बांधून ठेवायचं, म्हणजे लोणच्याची जी लाईफ आहे ती वाढते. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.